Hello everyone, welcome to Eduentain by Roshni. I am Roshni and I will be telling you or will be discussing in this video on how to start class 10th board examination preparation. So, I am Roshni and I have scored 95% in 10th board examination from Maharashtra State Board. So, let's begin the video. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काउंट करायचे आहेत की तुमचे टोटल सब्जेक्ट्स नक्की किती आहेत. 9th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही तुमच्या इंटरनल एक्झाम्स अटेंड करत होते स्कूल्स मध्ये. आय नो की भरपूर स्कूल्स अशा होत्या की जे स्टेट बोर्डच्या बुक्स फॉलो करायचे नाहीत, ते त्यांचे वेगवेगळे पब्लिकेशन्सच्या बुक्स द्यायचे आणि त्यामध्ये काय होतं की आपल्याला एक्झॅक्टली टोटल नंबर ऑफ सब्जेक्ट्स जे असतात ते व्हेरी होत असतात 9th क्लास पर्यंत. तर आता तुम्हाला हे लक्षात घ्यायचंय की नक्की तुम्हाला किती सब्जेक्ट्सचे पेपर बोर्डमध्ये द्यायचे आहेत. तर आता मी स्क्रीनवर लिहून ठेवलेले आहेत 9 सब्जेक्ट्स तुम्हाला आहेत आणि त्यातल्या 3 लँग्वेजेस आहेत. सायन्स सब्जेक्ट्सला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे. सायन्स 1 मध्ये फिजिक्स केमिस्ट्री आहे आणि सायन्स 2 मध्ये बायोलॉजी. मॅथ्सला सुद्धा 2 सब्जेक्ट्स मध्ये मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्रा, मॅथ्स 2 म्हणजे जॉमेट्री आणि सोशल स्टडीजला सुद्धा 2 भागांमध्ये डिवाइड केलेलं आहे, हिस्ट्री आणि जॉग्राफी. सो हे झाले तुमचे 9 सब्जेक्ट्स. क्लिअर. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय की तुमचे बोर्डाचे जे पेपर पॅटर्न दिलेले आहे, आता प्रत्येक बोर्ड त्यांचा वेगवेगळा पेपर पॅटर्न असतो आणि तो त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल असतो. जर तो तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही तुमच्या स्कूलच्या टीचर्सला विचारू शकतात किंवा मला कमेंट्स मध्ये सांगा, मी नक्की त्यावर एक व्हिडिओ करेन. तर तुम्हाला काय करायचंय की तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न आधी डाउनलोड करायचा आहे. तो चक्क तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढायचा आहे की कोणता क्वेश्चन आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती आहे आणि त्याला मार्क्स किती आहे. तर याच्यामुळे काय होईल की तुम्हाला एक अंदाज येईल की क्वेश्चन पेपरची लेंथ किती आहे, तुम्हाला किती वेळ लागू शकतो तो क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायला, तुमची रायटिंग स्पीड मॅच होते का तेवढा मोठा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्यासाठी, किंवा तुमची स्पीड वाढवण्याची गरज आहे का. तर याच्यामुळे तुम्हाला हे सगळे अनालिसिस करण्यासाठी मदत होऊ शकते आणि हे तुम्हाला सगळ्या सब्जेक्टसाठी करायचंय. फॉर ऑल द 9 सब्जेक्ट्स यू हॅव टू फॉलो दिस स्टेप आणि तुम्हाला हे तुमच्या रिस्पेक्टिव्ह बोर्ड वेबसाईटवर मिळेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड वाल्या मुलांसाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देऊन ठेवेल. बाकीच्या बोर्डच्या स्टुडंट्सने त्यांच्या बोर्डच्या वेबसाईट्सवरनं हे पेपर पॅटर्न फाइंड आउट करायचे. नेक्स्ट तुम्हाला काय करायचंय, ऍटलिस्ट 5 वर्षाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स डाउनलोड करायचे, त्यांचे प्रिंट्स काढून घ्यायचे. हार्ड कॉपी तुमच्या डोळ्यासमोर असली पाहिजे. जर त्यांना प्रिंट्स काढण्यास शक्य होत नसेल तर त्या मुलांनी बघा, दुकानांमध्ये तुम्ही जा, त्यांना विचारा पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स मिळतात, ते तुम्हाला एक बुक टाइपचे देतील, ते तुम्ही विकत घेऊन घ्या. 9 सब्जेक्ट साठी घ्यायचं आहे तुम्हाला. सगळ्या सब्जेक्टचे पास्ट इयर क्वेश्चन पेपर्स तुमच्या नजरेखालून किमान 10 टाइम्स तर गेलेले पाहिजे. त्याने काय होतं की तुमच्या डोळ्यात ते क्वेश्चन्स भरतात आणि तुम्ही जेव्हा हे क्वेश्चन्स वाचलेले असतात आणि जेव्हा पण तुम्ही त्या चॅप्टरची रीडिंग करतात तेव्हा तुम्हाला ते लगेच क्लिक होतं की हो, मी हा क्वेश्चन तर 2019च्या क्वेश्चन पेपर मध्ये वाचला, हा 2022च्या, हा 23च्या. तर हे तुमच्या तोंडावर तोंडी पाठ होऊन जात आणि हेच आपल्याला पाहिजे. जे 10th चे टॉपर्स असतात त्यांना हे तोंडी पाठ झालेलं असतं की कोणत्या चॅप्टरच्या कोणत्या लाईन मधनं पास्ट इयर क्वेश्चन्स आलेले आहेत. तर तुम्हाला ही स्टेप नक्की फॉलो करायची आहे आणि तुम्हाला काय करायचंय, प्रत्येक चॅप्टर झाला, सपोज तुमचा 10th सायन्स ह्युमन रिप्रोडक्शन चॅप्टर झाला, तर तुम्ही काय करणार, पटकन ते बुक बाजूला ठेवणार, पटकन सायन्स 2 चा क्वेश्चन पेपर घेणार, शोधणार की किती क्वेश्चन्स आलेत ते चॅप्टर मधनं, मग ते चॅप्टर जस्ट वाचून घ्यायचे आणि मग रफली मनातल्या मनात सॉल्व्ह करायचे की मला ह्या क्वेश्चनचा आन्सर येतंय का, मी हे आन्सर बरोबर देतोय का. मग त्याची आन्सर की असेल तर मॅच करून बघा किंवा मग त्यानंतर ते क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मार्क करून ठेवा की या लाईन मधून ह्या इयरचे क्वेश्चन्स आलेले. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जेव्हा भरलेलं दिसेल की तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये मार्क केलंय की कोणत्या वर्षी कोणत्या लाईन मधनं क्वेश्चन आले, तर तुमचा ब्रेन लगेच कॅप्चर करेल की कोणत्या लाईन्सवर जास्त फोकस करायचे. मी बरेच सेक्शन्स असे पाहिलेत की बोर्ड एकदम इग्नोर करते ते लाईन्स आणि नंतर अचानक एक वर्ष असा येतो की त्या पर्टिक्युलर सेक्शन मधनच खूप सारे क्वेश्चन्स येतात. तर तुम्हाला काय करायचंय, आता मी सांगते म्हणून मग तुम्ही लगेच ते अंडरलाईन करून ठेवणार आणि अख्खं वर्षभर फक्त तेवढंच प्रॅक्टिस करणार आणि बाकीचे जे कोरे लाईन्स आहेत त्या सोडून देणार, त्या इग्नोर करणार, असं करायचं नाही.
ज्या लाईन्स मधून रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येत आहेत ते तुम्हाला करायचेच आहेत, त्या तुम्हाला फ्रिक्वेंटली करायच्या आहेत, पण तुमच्या रिव्हिजन टाइम्स मध्ये जिथून क्वेश्चन्स येत नाहीयेत त्याला पण इक्वल वेटेज दिला पाहिजे. फक्त काय होतं ना की तुम्ही जेव्हा हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स अनालाइज करता तेव्हा तुम्हाला तुमची लेवल ऑफ प्रिपरेशन कळते. तुम्ही काय करता, क्लासमध्ये फर्स्ट यायचे, ट्युशन मध्ये फर्स्ट यायचे, इथे फर्स्ट तिथे फर्स्टच्या नावाखाली टीचर्स तुम्हाला डायजेस्ट मधले क्वेश्चन्स देतात की ज्यांचा अर्थार्थ टेक्स्टबुकशी संबंध लागत नाही, आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन्स असतात. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे आन्सर्स लर्न करतात, ही बुक ती बुक, हे डायजेस्ट ते डायजेस्ट करून करून तुम्ही ऍक्च्युअल टेक्स्टबुकचं मटेरियल सोडून वेगळ्या मटेरियल कडे वळतात आणि तिथे तुमची स्ट्रॅटेजी बिघडते. तुम्ही तुमचा सिलेबस लिमिटेड ठेवला पाहिजे. 10th क्लास पर्यंत तुमचा सिलेबस हा खूप छोटा असतो. तुम्ही 10th जसे तुम्ही क्रॉस करणार तसा तुमचा सिलेबस वाढणार, तेव्हा तुम्हाला एक्स्ट्रा रेफरन्स बुक फॉलो करायचेच आहेत, पण ऍटलीस्ट 10th पर्यंत तरी तुम्ही आधी तुमची जी महाराष्ट्र बोर्डची बालभारतीची टेक्स्टबुक आहे ना, ती जोपर्यंत तुमच्या तोंडावर पाठ होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या एक्स्ट्रा मटेरियल कडे वळू नका की जिथे एक्स्ट्रा टॉपिक्स दिलेत वगैरे. तुम्ही आन्सर रायटिंग साठी आन्सर कसे लिहिलेत हे पाहण्यासाठी नक्की पहा, पण एक्स्ट्रा टॉपिक्स बाकीच्या ठिकाणून वाचू नका. आणि तुम्हाला हे क्वेश्चन पेपर्स अनालिसिस करून एक आयडिया मिळते की कसे क्वेश्चन्स एक्झाम मध्ये विचारलेले आहे, एखाद्या लाईनला कसं ट्विस्ट करून तो क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, समजलं? आता नेक्स्ट जाऊ. परचेज द टेक्स्टबुक्स अर्लियर. मी भरपूर मुलांना पाहिलंय की आता 10th म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा क्लासेस सुरू होऊन जातात. मोस्टली स्कूल्स ज्या आहेत त्या मे पासून तर एक्स्ट्रा क्लासेस सुरू करतात. मी मुलांना पाहिलंय की मे चालला जातो, जून चालला जातो, जुलै, मग ऑगस्ट मध्ये, मेनली जुलै ऑगस्ट मध्ये मला वाटतं तुमची फर्स्ट युनिट टेस्ट असते, तेव्हा त्या मुलांना लक्षात येतं की अरे आपल्याकडे टेक्स्टबुक नाहीये, आणि तेव्हा मग ते जातात दुकानांमध्ये, तोपर्यंत सगळ्या टेक्स्टबुक संपलेल्या असतात आणि मग ते मुलं असेच राहून जातात मागे. तर मी तुम्हाला सांगेन, आता जोपर्यंत बाकीच्या स्टुडंट्सच्या लक्षात नाहीये की आपल्याला टेक्स्टबुक्स घ्यायचे किंवा आपल्याला सुरू करायची आहे तयारी, त्याच्या आधी तुम्ही दुकानात जा, 9 सब्जेक्ट्सच्या 9 टेक्स्टबुक्स घेऊन या. तुमचं काही डेड इन्व्हेस्टमेंट होणार नाहीये, 2 महिन्यात 3 महिन्यात काही सिलेबस बदलवणार नाहीये बोर्ड. त्यापेक्षा तुम्ही टेक्स्टबुक्स आधीच आणून ठेवा. ऍटलीस्ट तुम्ही त्या टेक्स्टबुक्स नुसत्या रोजच्या रोज त्याचे पेजेस जरी टर्न केले बघत बघत, तरी तुमचा म्हणजे आय वुड से की 20% रीडिंगचं तर काम होऊन जाईल. ठीक आहे, तर तुमचे ते पेजेस डोळ्यासमोरून गेलेले बरे पडतात. नेक्स्ट की आता मी गृहीत धरते की तुम्ही टेक्स्टबुक्स आणले, तुम्ही काय करायचं, त्याच्या इंडेक्सचा पेज खोलायचा. इंडेक्सच्या पेज मध्ये अशी शेजारी एक्स्ट्रा स्पेस सोडलेली असते, तर ती स्पेस जी आहे ना, ती स्पेसचा तुम्ही चांगला उपयोग करायचा. तुम्ही काय करायचं, चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन मिळतं, बरेच टीचर्स सांगतात युट्यूबवर किंवा तुम्हाला बोर्डच्या वेबसाईटवर सुद्धा मिळतं, किंवा ज्या मुलांकडे गाईड्स असतील म्हणजे डायजेस्ट वगैरे त्याच्याही इंडेक्स मध्ये लिहून ठेवलेलं असतं. तुम्ही काय करायचं, ते ऍज इट इज चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन तुमच्या मेन टेक्स्टबुक्स मध्ये लिहायचे, आणि हे तुम्हाला ऑल 6 सब्जेक्ट साठी फॉलो करायचे एक्सेप्ट 3 लँग्वेज सब्जेक्ट. आता ऑब्विसली इंग्लिश, मराठी, हिंदी हे मला 3 कंपल्सरी सब्जेक्ट होते. बाकीचे स्टुडंट्स जे आहे मराठी मीडियम मधले किंवा तुमचे अजून कोणतेही लँग्वेज सब्जेक्ट असू शकतात, तर तुम्हाला जे तुमचे लँग्वेज सब्जेक्ट आहे ते सोडून बाकीच्या सब्जेक्ट साठी तुम्हाला चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन करणं गरजेचं आहे, आणि ते लिहायचंय तुमच्या टेक्स्टबुक्स मध्ये, नुसतं वाचून ठेवायचं नाही, लिहून ठेवायचंय. त्यानंतर तुम्हाला काय करायचं, चॅप्टर लेंथ टू मार्क्सचा रेशो काढायचा आहे, आणि हे स्पेसिफिकली सायन्स टू म्हणजे बायो, हिस्ट्री आणि जिओग्राफीसाठी करायचंय. मी हे असं का म्हणते, कारण की हे जे 3 बुक्स आहेत ना, हे तुमच्या तोंडी पाठ झालेले पाहिजे, कारण की हे सब्जेक्ट स्कोरिंग आहे, म्हणजे जे मुलांना न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येत नाही, मॅथ्स जमत नाही, ऍटलीस्ट ते हे 3 सब्जेक्ट करून पास होऊ शकतात, एवढी माझी गॅरंटी. तर काय होतं ना की ज्या मुलांची लक्षात ठेवण्याची क्षमता जास्त असते ते मुलं इझिली हे सब्जेक्ट करून घेतात, पण जे मुलं थोडे कच्चे असतात म्हणजे त्यांचं मेमोरायझिंग स्किल थोडं कमी असतं, तर त्यांना कसं असतं की मला थोडं लर्निंगचा पार्ट कमी पाहिजे पण मला फक्त पासिंग पुरता हवंय, किंवा असे हुशार मुलंही ही टेक्निक फॉलो करतात, पण मेनली मी पाहिले की ऍव्हरेज मुलं पण ही टेक्निक फॉलो करू शकतात. तर आपल्याला काय करायचंय की एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला
चॅप्टर ए असेल सपोज, टेक्स्टबुक मध्ये 20 पेजेस आहेत त्याचे. आय डोंट नो, आता मला एवढं लक्षात नाहीये तुमचे कोणत्या चॅप्टरला 20 पेजेस डेडिकेटेड आहे, बट मी फॉर एक्झाम्पल घेतलंय. तुमचा एक चॅप्टर आहे टेक्स्टबुकचा, सपोज बायोचाच घेतला आपण, 20 पेजेस आहे आणि त्याला आधीच्या स्टेपमध्ये आपण चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन काढलेलं, 4 मार्क दिलेले. तुम्ही काय करायचं, 4 मार्क्स आहे 20 पेजेस मध्ये डिवाइड झालेले ते 4 मार्क्स, तर तुम्ही काढलं 0.2 मार्क्स पर पेज ऑफ दॅट चॅप्टर. तुम्हाला एक आयडिया आली की आपण जेव्हा एखादी पेज ऑफ द टेक्स्टबुक वाचतो तेव्हा आपल्याला मनात लगेच क्लिक होतं की बाबा आपल्याला हा पेज नीट वाचायचा आहे, कारण की हा पेज वाचल्यावर आपल्याला 0.2 मार्क्स मिळू शकतात. तर त्यामुळे तुम्ही जेव्हा हे असे छोटे छोटे इन पॉइंट्स मधले मार्क्स गॅदर करताना तेव्हा तुम्ही एखादी चांगली लेवल अचीव करू शकता. तर तुम्हाला काय करायचंय, आता याच्यामध्ये 0.2 मार्क्स येत आहे. बरेच चॅप्टर असे असतील की ज्याच्यात 0.4, 0.5, 0.9 अशी मार्क्स येतील, किंवा इवन 1 मार्क पर पेज असू शकतो, नाही असं नाही. तुम्हाला काय करायचंय, मग जिथे जास्त वेटेज येते, सपोज 0.5 वाला चॅप्टर आहे, 0.6, तर 0.6 वाल्या चॅप्टरला तुम्हाला जास्त वेळ रिवाइज करायचंय, कारण की तो चॅप्टर छोटा आहे पण त्याचं वेटेज जास्त आहे. कळतंय का? तुम्ही कमी वेळेत जास्त मार्क्स अचीव करू शकतात निव्वळ ह्या टेक्निक. तुम्हाला ही टेक्निक फॉलो करायची आहे. मेनली तुमच्या एक्झामच्या रिव्हिजनच्या वेळेस तुम्ही ही टेक्निक फॉलो केलेली पाहिजे. नेक्स्ट, मेक अ वीकली टार्गेट. वीकली टार्गेट बनवा. एक छोटी नोटबुक मिळते बघा लहानपणी, तुम्ही ज्याच्यात अल्फाबेट्स प्रॅक्टिस करायचे, तशी छोटीशी कॉम्पॅक्ट नोटबुक असेल तर बघा, नाहीतर कोणती पण रफ नोटबुक घ्या. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वीकली टार्गेट्स लिहिलेले पाहिजे. असं नाही की वीकली टार्गेटच्या नोटबुक मध्ये रफ वर्क चालू आहे, मॅथ, सायन्स, हिंदी, असं नाही. त्या नोटबुक मध्ये फक्त टार्गेट्स लिहिलेले पाहिजे आणि वीकली टार्गेट बनवा. असं नाही की तुम्ही तो फिक्स डेली शेड्यूल सो कॉल्ड फॉलो करतात की 7 AM वेकअप, बाथ, स्कूल, क्लास, ट्युशन, रिव्हिजन, मॅथ, सायन्स, असा काहीही टाइम टेबलचा उपयोग होत नाही. टार्गेट वाईज जो स्टुडंट एखादी टाइम टेबल बनवतो तोच अचीव केला जातो आणि तोच स्टुडंट पुढे जातो. ठीक आहे. आणि याच्याने तुम्हाला डिसिप्लिन पण लागते असं नाहीये, डिसिप्लिन लागत नाही असं नाहीये, डिसिप्लिन सुद्धा लागते, कारण की तुम्हाला ते टार्गेट्स अचीव करायचे आणि तुम्ही त्याच्या टार्गेट अचीव केल्यानंतर त्याच्या समोर एक टिक मार्क केलं ना, टार्गेट कम्प्लीट झालं की तुम्हाला एक सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन मिळतं. तुमच्या बॉडीमध्ये डोपामिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि तुम्हाला चांगलं वाटतं की हो बाबा आपण आपला अभ्यास नीट करतोय, आपले ठरवलेले टार्गेट्स आपण अचीव करतोय. आणि तुमचा जो टाइम आहे तुमच्या दिवसातला, तुमच्यानुसार डिपेंड करतं की तुम्हाला कोणत्या सब्जेक्ट्सला किती टाइम द्यायचा आहे. आता काही स्टुडंट्स असतात की ज्यांची मेमरायझिंग पॉवर खूप चांगली असते, मग त्यांना कसं असेल की बायो त्यांचं पटकन होतं, त्यांचं जॉग्राफी पण पटकन होतं, हिस्ट्री पण पटकन होतं. तर मग अशी मुलं काय करतील, मग मॅथ्स कडे जास्त लक्ष देतील कारण मॅथ्स मध्ये सॉल्विंग आहे. सायन्स 1 कडे लक्ष देतील, न्यूमेरिकल्स आहेत. तर तुम्ही याच्यानुसार तुमचं टाइम डिस्ट्रीब्युशन ठरवा. तुम्ही आधी तुमचे जे वीक पॉइंट्स आहेत ते आयडेंटिफाय करा की मला प्रॉब्लेम कशात होतोय, मला न्यूमेरिकल्स मध्ये प्रॉब्लेम होतोय की मला मेमरायझिंग मध्ये प्रॉब्लेम होतोय, का मला ग्रामर मध्ये प्रॉब्लेम होतोय लँग्वेजेसच्या. त्याच्यानुसार तुम्ही टाइम डेडिकेट करा. आणि तुमचे जे वीकली टार्गेट्स आहेत ना ते डुएबल ठेवा. असं नाही की मला डायरेक्ट 50% सिलेबस एक वीक मध्ये करायचा आहे, हा माझा वीकली टार्गेट. हे असे टार्गेट्स काहीही उपयोगाचे नसतात. याच्याने तुमचं काही सॅटिस्फॅक्शन तर काही होणारच नाही, पण त्याच्याऐवजी फोमो डेव्हलप होणार, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. आपण बाकीच्यांपेक्षा मागे चालतोय, काही मनात तुमच्या भीती बसत जाते आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर तुमचे जे टार्गेट्स आहे ते डुएबल असले पाहिजे. असे काही तोफा टार्गेट्स करू नका. Don't ignore school completion work. Complete it when you watch TV or in your free time. See, आता आपल्या महाराष्ट्र बोर्ड मध्ये मला कोणते कोणते बुक्स होते, तर मला कम्प्लिशन साठी स्काउट गाईडची एक वर्कबुक होती, जीवनदीपची होती, ती मी कम्प्लीट करून माझ्या युट्यूब चॅनलला दिलेली आहे. तुम्हाला काही करायचं नाहीये, डायरेक्ट ऍज इट इज कॉपी पेस्ट करायचे. इव्हन मला सेल्फ डेव्हलपमेंटची पण होती. मला सायन्स आणि मॅथ्स तर असतंच कंपल्सरी. स्काउट गाईड सांगितलं, फिजिकल एज्युकेशन, सेल्फ डेव्हलपमेंट, बस एवढे सब्जेक्ट्स होते. वॉटर सिक्युरिटी आणि त्याचं काही मला ऍज सच काही बुक नव्हती, कारण माझ्या वेळेस इंटरनल एक्झामिनेशन झाली होती. ठीक आहे.
तर मला एवढे बुक्स होते आणि मी ते कम्प्लीट करून तुम्हाला YouTube चॅनलवर पोस्ट केलेले आहेत की तुम्हाला त्याच्या डोकं चालवायची सुद्धा काही गरज नाहीये. ॲज इट इज कॉपी पेस्ट करा. माझ्या वेळेस मला अशी कोणती YouTube चॅनल सापडली नाही की ते ॲज इट इज आयतं मटेरियल देतील की त्याच्यामुळे मी माझ्या फक्त अभ्यासाकडे फोकस करेन. तुम्हाला आता मी ते मटेरियल देते जेणेकरून तुम्ही तुमच्या फ्री टाइम मध्ये ऍटलीस्ट उतरवण्याचं काम करा. म्हणजे काय होतं ना की तुमच्या बुक्स कम्प्लीट राहिले ना की टीचर्स पण काय बोलत नाही, तुम्हाला इंटरनल पण चांगले मिळू शकतात आणि नंतर लास्ट मोमेंटला हरी आणि टेन्शन होत नाही की बाबा आपले बुक कम्प्लीट नाहीये. त्यापेक्षा काय करा, सुरुवातीपासून कम्प्लिशन वर्क कम्प्लिटेड ठेवा, जसं प्रोजेक्ट्स वगैरे असतात तसं. त्यानंतर लास्ट बट इम्पॉर्टंट हे रीड बिफोर यू लिव्ह. तर शाळेत जाण्यापूर्वी तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्हाला अंदाज तर येऊन जातो एखाद्या टीचरची टीचिंग स्पीड बघून की आज हे टीचर क्लासमध्ये ह्या लेक्चरमध्ये कोणता पॉइंट किंवा कोणता चॅप्टर कव्हर करणार आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे की आपल्याला माहिती आहे आज आपले टीचर चॅप्टर नंबर 4 शिकवणार आहे किंवा 5, तर आपण काय करायचं, जायच्या आधी ऍटलीस्ट त्याच्या टेक्स्टबुकचे त्याचे पेजेस पलटून घ्यायचे किंवा जर वेळ असेल तर फर्स्ट सेकंड थर्ड पेज वाचून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, जेव्हा टीचर शिकवतो ना तेव्हा तुमचा फोकस पण मेंटेन राहतो की हो आपण ती लाईन वाचली होती, टीचर आता ते बोलताय. आपल्याला त्याच्यात प्रॉब्लेम आला होता, आपण टीचरचं नीट केअरफुली ऐकलं पाहिजे, म्हणजे आपला तो डाऊट क्लिअर होऊन जाईल. म्हणजे जे स्टुडंट सिली डाऊट विचारतात चॅप्टर पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर, त्यांचे असे डाऊट्स असतात की चॅप्टरच्या नेम मधून सुद्धा ते डाऊट्स विचारतात. तर असे जे घाणेरडे डाऊट्स असतात ते तुम्ही विचारले नाही पाहिजे. म्हणून ही जी सवय असते ही तुम्ही डेव्हलप केली पाहिजे आत्ताच. तुम्ही ऍव्हरेज स्टुडंट जरी असेल ना तरी तुम्ही ही स्टेप फॉलो करा. बघा तुम्ही अबोव ऍव्हरेज म्हणजे जर तुम्ही 40च्या रेंज मध्ये असाल तर तुम्हाला ही स्टेप नक्की 65 पर्यंत घेऊन जाईल आणि तुम्ही ही फॉलो केलीच पाहिजे. ऍव्हरेज वाल्यांनी पण केली पाहिजे आणि अगदी स्टुडियस स्टुडंट्सने पण फॉलो केली पाहिजे. ठीक आहे. आता आय एक्सपेक्ट की तुम्हाला या व्हिडिओ मधलं गायडन्स समजलं असेल आणि तुम्हाला काहीही डाऊट्स असेल, तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासाठी पेपर पॅटर्न अनालिसिस मी करून द्यावं, तर ठीक आहे, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. इवन मार्क्स डिस्ट्रीब्युशन सापडत नसतील तर मला सांगा, मी करेल त्याच्यावरही व्हिडिओ. बाकी तुम्हाला अजून काहीही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी ऍक्टिव्हली कमेंट्सचे रिप्लाय देते, बट जेन्युइन कमेंट्स पाहिजे. फालतू कमेंट्स कमेंट सेक्शन मध्ये नको पाहिजे. ठीक आहे. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.